वादग्रस्त पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद अखेर रद्द। यूपीएससीने केली मोठी कारवाई, पुढच्या परीक्षा देण्यावरही बंदी। राजकारणात एकतर फडणवीस तरी राहतील किंवा मी राहीन, सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेलात तर तोडून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा। मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती, त्यानंतर त्यांचे उरले सुरले कपडेही उतरवले असते। बूटचाटियांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका। इंदापुरात अतिप्रसंगाला प्रतिकार करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला आरोपीनं पाजलं कीटकनाशक, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू, पोलिसांनी केली आरोपीला अटक। अमरावतीत अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकू हल्ला करणाऱ्या प्रफुल्ल काळकरला अटक। एकतर्फी प्रेमातून हल्ला केलेल्या पीडितेची नवनीत राणांनी घेतली भेट, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। साताऱ्यात फेक अकाउंटवरून मैत्रिणीलाच मुलाच्या नावानं केलं प्रपोज, त्यानंतर मैत्रिणीनं रचला अपघाती मृत्यूचा बनाव, धक्क्यानं तरुणीनं केली आत्महत्या। सोलापुरात एसटीच्या चालक वाहकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ, एसटी डेपोमध्ये स्वच्छता नसल्यानं आरोग्याचे 3-13। जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यात 20,000 कोटींची गुंतवणूक, छत्रपती संभाजीनगरात 8,000 रोजगार निर्मिती होणार, फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश। लष्कर आणि हवाई दलानंतर आता नौदलाकडूनही वायनाडमध्ये मदत आणि बचाव, परिसरात खराब हवामान आणि पावसामुळे मदत कार्यात मोठ्या अडचणी।